शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील, असा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्याला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. कारण पूर्वीची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं गणित 30 वर्षापूर्वी होतं. कारण शेतकरी म्हटला तर समाजामध्ये त्याला मानाचं स्थान होतं. शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न व्हायची म्हटली तर लोकांच्या मध्ये बाबा ह्या घरात आपली मुलगी दिली पाहिजे अशी परिस्थिती होती. तेव्हा 7वी 10वी शिकलं तरी नोकरीचं त्यांना कॉल यायचे, परंतु त्यांचे आई वडील म्हणाले जाऊ नको, तुला शेती करावी लागेल, कारण तेव्हा कनिष्ठ नोकरी होती. आता परिस्थिती बदलली, अवेळीचा पाऊस आहे, पडला तर 6-6 7-7 महिने पडतो. यावर्षी 7-8 महिने सलग पाऊस पडला, नाही पडला तर 2-2 3-3 वर्ष पाऊसच पडत नाही. पडली तर थंडी कडाक्याची पडते, नाही पडली तर थंडीच पडत नाही. म्हणजे असा असमतोल निसर्गाचा झालाय. आणि त्यामुळं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी राहिलं नाही. आता उत्तम नोकरी झाली, मध्यम व्यापार आणि आता कनिष्ठ शेती झाली आहे. आणि म्हणून जी कनिष्ठ शेती झाली आहे तिला उत्तम शेती करायचं असेल तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिली पाहिजेत, तशा सुविधा लोकांच्या पर्यंत पुरवल्या पाहिजेत. कारण आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत. पूर्वी आम्ही लहान असताना आमची आई, आमची आजी सांगायची कुठल्या तारखेला पाऊस पडणार आहे. त्यांना काय वाचायला येत नव्हतं, त्यांना काय लिहायला येत नव्हतं, त्यांनी काय पंचांग बघितलं नव्हतं, त्यांनी काय कॅलेंडर बघितलं नव्हतं, परंतु अंदाजे सांगायचे की या तारखेला पाऊस पडायचा आहे. कारण निसर्गाचा समतोल व्यवस्थित होता. 27 नक्षत्रावरती आता कुठल्या नक्षत्राला काय पडेल याचा आता नेम राहिला नाही. कारण आज वातावरणामधला पूर्ण बदल झाला, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता निसर्गाचा समतोल पण बिघडलेला आहे. आज जे राज्य सरकारनं जो निर्णय केलाय नवीन AI तंत्रज्ञान शेतीमध्ये आणायचं, AI तंत्रज्ञान हे काय मानवाच्या बुद्धीला चॅलेंज करणारं नाही आहे, परंतु मानवाच्या बुद्धीसोबत असं जर नवीन एक तंत्रज्ञान दिलं तर लोकांना एक त्याचा चांगला फायदा होईल, या हिशोबानं सरकारनं हे तंत्रज्ञान समोर आणलेलं आहे. माझी विनंती सरकारला आहे, सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे, पण याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा यासाठी प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिली पाहिजेत. मला वाटतं राज्यामध्ये आज 60-65 ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहेत. महिलांना पण या प्रशिक्षणामध्ये मोठं स्थान दिलं पाहिजे. महिलांच्या मध्ये जरा जास्त जागृती झाली तर शेती करणं सोपं होतंय.